आपली ही नगरपंचायतून आता हे तिसरं वर्ष लोटत आहे. म्हणजे तिसरं वर्ष पूर्ण झालेलं आहे. 23 तारखेला 23 तारखेला आपण वर्धापन दिवस हा आपण साजरा करतो. हा तिसरा वर्धापन दिवस साजरा करतो. आणि मागच्या 3 वर्षापासून इथे प्रशासक होते आणि प्रशासकीय काळामध्ये आपल्या इथे आपण टिपरा सांस्कृतिक महोत्सव आपण साजरा करत आलो. यावर्षी दरवर्षीप्रमाणे आपण आपला सांस्कृतिक महोत्सव साजरा करतो. आणि या परिसरातील नागरिक आणि जेही कोणी म्हणजे परिसराच्या व्यतिरिक्त नागपूर महानगरपालिका, नगरपंचायत, देसापिपळा येथील नागरिक या सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा. आणि या सांस्कृतिक महोत्सवामध्ये सर्वांनी सहभागी व्हावा. हा 3 दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रम इथे आपल्याला ते चालणार आहे. या कार्यक्रमानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम घेत असताना सोनाली कुलकर्णी आणि इतर मान्यवर आपल्या इथे येत आहेत. 14 एप्रिल बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपल्या पिपळा नगरपंचायत मध्ये सामूहिक आणि इतरही ठिकाणी हा कार्यक्रम राबवतो. दरवर्षीप्रमाणे मी पण साकेत नगरी आणि इतर परिसरामध्ये 14 एप्रिलचा जो कार्यक्रम आहे जयंतीनिमित्त हा साजरा करतो. त्याच्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम काही मान्यवरांना बोलवतो. आणि जे होतकरू विद्यार्थी आहेत या होतकरू विद्यार्थ्यांना आम्ही काही पुस्तकाचं वाटप करतो. आणि खास करून म्हणजे आम्ही संविधानाचं वाटप करतो, म्हणजे की जेणेकरून येणाऱ्या पिढीला संविधानाचं महत्व आणि संविधानाच्या वाचनाच्या माध्यमातून येणाऱ्या पिढीला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर एक आधारित शॉर्ट चित्रपट किंवा मग आम्ही हे करतो. आणि त्या माध्यमातून लोकांमध्ये जागरूकता कशी निर्माण व्हावी शैक्षणिक दृष्टिकोनातून, सामाजिक दृष्टिकोनातून, तर आम्ही हे नेहमी प्रयत्न करत असतो. या वर्षी पण आपण 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती हा उत्सव साजरा करतो.